पाहूया 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडलंय काय बिघडलंय। जागतिक घडामोडींचा विचार केला तर 2024 हे वर्ष बुलेट्स आणि बॅलेटचं वर्ष ठरलं। अनेक राष्ट्रांच्या निवडणुका पार पडल्या तर काही राष्ट्रांमध्ये संघर्ष सुद्धा उफाळला। पाहूयात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही ठळक घडामोडी। ब्रिटनमधला निवडणूक निकाल धक्कादायक होता। या निवडणुकीमध्ये भारतीय वंशाचे तत्कालीन पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाचा मोठा पराभव झाला। निवडणुकीच्या घोषणेनंतर लगेचच 78 सदस्यांनी सुनक यांची साथ सोडली। या निवडणुकीमध्ये गेली 14 वर्ष विरोधात असलेल्या लेबर पार्टीनं 326 हा बहुमतांचा आकडा गाठत सत्ता पुन्हा काबीज केली। लेबर पक्षाचे नेते कीर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान झाले। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या। या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी विजय मिळवत जोरदार पुनरागमन केलं आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला। ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनले। ट्रम्प यांना एकूण 312 मतं मिळाली तर कमला हॅरिस यांना 226 मतं मिळाली। अनुराकुमारा दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले। त्यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल पीपल्स पॉवर पक्षानं निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवला। श्रीलंकेच्या मतदारांनी आर्थिक संकटाला कारणीभूत ठरलेल्या प्रस्थापित पक्षांना नाकारलं। श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कट्टर डाव्या धोरणांचा पुरस्कर्ता नेता राष्ट्राध्यक्ष बनला। दरम्यान नुकतेच ते निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भारतामध्ये आले होते। श्रीलंकेचा भूभाग भारताविरोधात वापरू देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं। फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणूक लागली। 2 टप्प्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या। तसंच उजव्या विचारसरणीच्या मरीन ले पेन यांच्या नॅशनल रॅलीलाही बहुमत मिळालं नाही। तसंच सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या डाव्या पक्षांनाही बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे फ्रान्समध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली। 2024 या वर्षात फ्रान्सनं 4 पंतप्रधान पाहिले। गॅब्रिएल अटल 9 जानेवारी पासून 5 सप्टेंबर पर्यंत होते। त्यानंतर मिचेल बार्नियर यांनी 13 डिसेंबर पर्यंत पंतप्रधान म्हणून काम पाहिलं आणि आता पंतप्रधानपदी फ्रँकोइस बायरो यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारताचा शेजारचा मात्र शत्रू देश पाकिस्तानातही यंदा निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला। पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी हे विराजमान झाले। याआधी त्यांनी या पदावर काम केलं होतं। विरोधी पक्षाचा त्यांनी 136 मतांनी पराभव केला। याआधी ते 12 वर्ष तुरुंगात सुद्धा होते। दरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे अद्यापही तुरुंगामध्येच आहेत। त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या अडचणी सुद्धा वाढतायत। सुटकेसाठीचे त्यांचे प्रयत्न मात्र फोल ठरतायत। 2.5 वर्षांहून अधिक काळ लोटला, मात्र रशिया युक्रेन युद्ध थांबलेलं नाही। अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह सामंजस्याचे संकेत पुतिन यांनी पत्रकार परिषदेतून दिले। युक्रेननं केलेल्या हल्ल्यामध्ये रशियाचे अणुसंरक्षण प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा मृत्यू झाला। रशियात 9/11च्या हल्ल्याची पुनरावृत्ती सुद्धा झाली। कझान शहरातल्या इमारतींवर युक्रेननं ड्रोन हल्ला केला। रशियानंही युक्रेनवर ड्रोन हल्ले केले। दरम्यान मोदीच हे युद्ध संपवू शकतात असा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केला, तर समस्या शांततेच्या मार्गाने सोडवाव्यात असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांना केलं होतं। आखाती देशांमध्ये सध्या अस्थिर वातावरण आहे। युद्ध, नरसंहार, विस्थापितांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत। 2023 मध्ये गाझा पट्टीतून हमासनं इस्रायलवर हल्ला केला आणि त्यानंतर संघर्ष पुन्हा पेटला। प्रत्युत्तरादाखल इस्रायलनं हल्ले सुरू केले। या युद्धात अनेक निष्पाप नागरिक मारले गेले। सप्टेंबर पर्यंतच्या अभ्यासानुसार गाझाची लोकसंख्या जवळपास 21 लाख आहे आणि त्यातले 90% लोक विस्थापित झालेत असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवलाय।
हा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे लेबनॉनमधल्या इराण समर्थित अतिरेकी संघटनेनं इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. त्यानंतर इस्रायलनेही लेबनॉनवर रॉकेट हल्ले केले. संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी इस्रायल आणि हिजबुल्ला यांनी आपापसातील वैर मिटवून हिंसाचार थांबवावा असं आवाहन केलं. मात्र युद्ध सुरूच आहे. भारताच्या शेजारच्या बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात असंतोषाचा भडका उडाला होता. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आंदोलनं झाली. 5 ऑगस्टला आंदोलकांनी ढाका इथल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानात प्रवेश केला. 4 वेळा पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांनी अखेर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरमधून त्या भारताकडे रवाना झाल्या. त्यानंतर अंतरिम सरकार स्थापन करत मोहम्मद युनूस बांगलादेशचे प्रमुख बनले. मात्र त्यानंतर तिथल्या अल्पसंख्याकावर आणि हिंदूंवर हल्ले सुरू झाले. मंदिरं उद्ध्वस्त केली गेली. इस्कॉनचे चिन्मय दास यांच्यासह इतरांना नाहक अटक झाली. याचे पडसाद जागतिक पटलावरही उमटले. 2024 मध्ये भारत कॅनडा मधला वाद चिघळत राहिला. शीख कट्टरतावादी हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेमध्ये भाषण करताना भारतावर आरोप केले. भारताने हे आरोप फेटाळत प्रत्युत्तर दिलं. कॅनडा सरकारवर विश्वास नसल्यामुळे भारतानं कॅनडातून उच्चायुक्तांसह अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला. कॅनडानेही आपले उच्चायुक्त माघारी बोलावले. जागतिक समीकरण बदलत आहे. पश्चिमेतर देशांचा गाजावाजा आता कॅनडाला स्वीकारायला वेळ लागतोय असं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी संसदेमध्ये सांगितलं. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे दहशतवादी कॅनडामध्ये बिनधास्त राहत आहेत. राजकीय स्वार्थासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो याचा वापर करत आहेत. त्यामुळे भारत या विरोधात आहे. सिरियातल्या हयात तहरीर अल शाम या बंडखोर गटानं सरकार विरोधात बंड पुकारलं. HTS गटानं सिरियाची राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. त्यानंतर सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांनी देश सोडला. असद जाताच राजधानी दमास्कस मधल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात सिरियाचे नागरिक शिरले. त्यांनी नासधूस केली. दरम्यान वडिलांनंतर 2000 सालापासून असद सत्तेत होते. त्यांची राजवट कायमच वादग्रस्त राहिली. ही सत्ता उलथवण्यासाठी 13 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. आतापर्यंत 5 लाख नागरिकांचा यात बळी गेलाय. असद रशियामध्ये सुरक्षित असल्याचं वृत्त आहे. एकीकडे सिरियात बंडखोरांना लक्ष्य करण्यासाठी रशियानं हल्ले केले, तर दुसरीकडे बंडखोरांनी सिरिया ताब्यात घेताच इस्रायलनं सिरियामध्ये रॉकेट हल्ला करत तिथला एक भाग ताब्यात घेतला. आता पाहूयात